तुम्ही स्वतःहून कधीच चुकीचे डिसिजन्स घेत नसता. गलती करने का डर हमारे अंदर हमेशा होना चाहिए. हे प्रूव्ह केले ब्रेन गेम्सच्या एका एक्सपेरिमेंटने. 10 पार्टिसिपेंट्सना एका लाईन मध्ये 2 बोर्ड जवळ उभं केलं जातं. टास्क फक्त एवढंच असतं, पहिल्या बोर्ड मधली स्ट्रेट लाईन दुसऱ्या बोर्डच्या कोणत्या लाईनशी मॅच होते एवढंच सांगायचं असतं. राऊंड सुरू होतो आणि सगळे लोक कॉन्फिडेंटली उत्तर देतात ए, आणि लास्टला एक मुलगी थोडा वेळ विचार करते आणि तरीही सेमच उत्तर देते ए. म्हणजे सगळ्यांनी चुकीची उत्तर दिलेली असतात. आता यात कुठलीच ट्रिक नसते, कन्फ्युजन नसते, तर त्या 10 पैकी 9 लोकांनी ठरवून चुकीचं उत्तर दिलेलं असतं, कारण ते प्लॅन्ड ऍक्टर्स असतात, फक्त त्या शेवटच्या एका मुलीला सोडून. आणि बाकीचे लोक सेम उत्तर देत आहेत म्हणून त्या मुलीने पण प्रेशरमध्ये येऊन सेमच चुकीचं उत्तर दिलं. इनफॅक्ट हा एक्सपेरिमेंट कितीतरी वेळा केला आणि खूप लोकांनी ग्रुपच्या आन्सरलाच रिपीट केलं. हा पूर्ण एक्सपेरिमेंट लोकांचा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम दाखवतो. आयुष्यात आपल्याला असे डिसिजन्स घ्यायचेच नसतात, तरीही ते आपण घेतो जे ना आपल्याला आवडतात ना पटतात. लोक करतायत म्हणून ट्रेंड फॉलो करणं, स्टाईल फॉलो करणं, करिअर चूज करणं, फक्त लोक म्हणतायत म्हणून, स्वतःला वाटते म्हणून नाही. लेफ्ट आउट होण्याच्या भीतीमुळे, लोक काय म्हणतील या टेन्शनमुळे आपण असे निर्णय घ्यायला भाग पडतो जे आपले कधीच नसतात. जर आयुष्य तुमचं आहे तर डिसिजन्स तुमचे का नको?